महाराष्ट्र सरकार ने इस साल गणेश उत्सव को राज्य महोत्सव का दर्जा दिया है। बप्पा के स्वागत के लिए पूरे राज्य में भक्तों ने खास थीम और सजावट के साथ उत्सव मनाने की तैयारी की है। गोंदिया के सिविल लाइन क्षेत्र में रहने वाले गणेश भक्त त्र्यंबक जरोदे ने इस बार अपने घर पर कुछ अनोखा कर दिखाया है। जरोदे परिवार ने अपनी मां को पंढरपुर वारी का दर्शन घर पर ही करवाया। गोंदिया से पंढरपुर तक लगभग 950 किलोमीटर की यात्रा होती है। इस वारी में ज्यादातर बुजुर्ग ही शामिल हो पाते हैं, लेकिन बच्चों और युवाओं को भी वारी के महत्व की जानकारी मिले, इसी उद्देश्य से त्र्यंबक जरोदे ने गणेशोत्सव के दौरान वारी का खूबसूरत दृश्य सजाकर पेश किया। जरोदे परिवार की इस थीम को देखने के लिए आसपास के लोग बड़ी संख्या में पहुंच रहे हैं। वहीं इस अवसर पर त्र्यंबक जरोदे ने श्री गणेश के चरणों में प्रार्थना की कि वारी के माध्यम से अन्नदाता बलिराजा की आय भी बढ़े और सबका जीवन सुख समृद्धि से भर जाए। मी पंढरपूरला जाऊ शकले नाही, पण माझ्या मुलांनीच घरी पंढरपूरचं दर्शन दाखवलं। मला त्याचाच फार अभिमान आहे, आनंद वाटतो। यावर्षी आम्ही गणपती उत्सवासाठी घरी पंढरपूरच्या वारीचा देखावा तयार केलेला आहे आणि तुम्ही बघितलं असेल तर इथे आम्ही लहान मुलांचा थीम घेतलेली आहे। ती याच्यासाठी की मोठे तर करतातच, पण त्यांच्यासोबत आजच्या जी लहान पिढी आहे त्यांना पण या पंढरपूरच्या वारीचे महत्त्व कळले पाहिजे, म्हणून हा एक लहान मुलांचा आम्ही थीम इथे बनवली आहे। महाराष्ट्र सरकारने यावर्षी गणेश उत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आणि त्याचमुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असतील किंवा घरगुती गणेशोत्सव मंडळ यांनी देखील विविध देखावे साकारून गणेश उत्सवातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे। मी सध्या उभा आहे गोंदियाच्या त्र्यंबक जरोदे कुटुंबियांकडे। त्यांनी यावर्षी पाऊले चालती पंढरीची वाट, विठ्ठलाची जी पंढरीची वाडी असते आषाढी एकादशी, ती या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। गोंदिया ते पंढरपूरचा जो अंतर आहे तो 950 किलोमीटर आहे, तेच त्यांनी या ठिकाणी वारीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे। कुठून जावा लागतो, कुठला रस्ता आहे, किती नद्या आणि रस्त्यामध्ये नद्या येतात, हे सगळं हे गणेश भक्तांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपल्यासोबत त्र्यंबक जरोदे गणेश भक्त आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। दादा, ही संकल्पना कुठून आली आपल्याला? मला दरवर्षी पंढरपूरची वारी आषाढी एकादशीला होत असते, त्याचे देखावे दरवर्षी आपण टीव्हीवर बघतो। त्या माध्यमातून मला कल्पना सुचली की आपण यावर्षी पंढरपूरची वारी साकारावी। त्या माध्यमातून माझी एकच इच्छा आहे की पंढरपूरला जात असताना लोकांना काय त्रास होतो, पायदळ वारी करतात, पायांना त्यांच्या कसा त्रास होतो ते वगैरे सगळं याच्या माध्यमातून दाखवलं आहे। आणि ह्या माध्यमातून एकच इच्छा आहे की बळीराजाचे उत्पन्न दुप्पट होऊ दे आणि बळीराजांना सुखी संपन्न आणि समाधानी होऊ दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। एकंदरीतच पाहिलं तर गणेशोत्सवाच्या माध्यमातून पंढरीची वारी दाखवण्याचा प्रयत्न त्र्यंबक जरोदे यांनी केलेला आहे। हरीश मोडकरे, जीबी न्यूज, गोंदिया।